बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस. बेसिक प्रॉपर्टी ऑफ चार्जेस. चार्जेसच्या बेसिक प्रॉपर्टीमधली पहिली प्रॉपर्टी आहे ॲडिटिव्हिटी. ॲडिटिव्हिटी. ॲडिटिव्हिटी काय असते? समजा ऑलरेडी Q1 एवढा चार्ज आहे, त्याच्यावर आपण Q2 एवढा चार्ज टाकला, मग मायनस Q3 एवढा चार्ज टाकला, मग मायनस Q4 एवढा चार्ज काढला, मग प्लस Q5 एवढा चार्ज टाकला, तर त्या बॉडीवरचा नेट चार्ज किती असं जर क्वेश्चन केलं तर स्केलर ॲडिशन यूज करायचं. नेट चार्ज इज इक्वल टू Q1 प्लस Q2 मायनस Q3 मायनस ऑफ मायनस मीन्स प्लस Q4 आणि प्लस Q5. हे त्या बॉडीवरचा नेट चार्ज झाला. आता हे झालं ॲडिटिव्हिटी. ॲडिटिव्हिटी झाल्यानंतर चार्जची दुसरी प्रॉपर्टी आहे पोलॅरिटी. हां, हे चार्ज आपण काढून घेतला. जेव्हा आपण मायनस Q4 एवढा चार्ज काढून घेतो, याचाच अर्थ तिथं प्लस Q4 टाकतो. इलेक्ट्रॉन्स निकाल के लिए रे. हां, कितना बढ़ रहा? प्लस Q4 इतना. म्हणून त्याला इथं प्लस Q4 दिला. ॲडिटिव्हिटी झाल्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आहे पोलॅरिटी. पोलॅरिटी. आता पोलॅरिटी काय राहते? मास एकाच प्रकारचा असतो पण चार्ज दोन प्रकारचा असतो. ओके, चार्ज पॉझिटिव्ह पण असू शकतो आणि निगेटिव्ह पण असू शकतो. प्लस Q अँड मायनस Q. चार्जच्या या प्रॉपर्टीला म्हणतात पोलॅरिटी. चार्ज दोन प्रकारचा असू शकतो, पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. चार्जच्या या प्रॉपर्टीला काय म्हणतात? पोलॅरिटी म्हणतात. मासला पोलॅरिटी नसते, मॅग्नेटला आणि चार्जला पोलॅरिटी असते. पोलॅरिटी झाल्यानंतर चार्जची तिसरी प्रॉपर्टी आहे क्वांटायझेशन. इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी नंबर 3 इज क्वांटायझेशन. आपल्याला माहीत आहे जगातला सगळ्यात छोटा पॉझिटिव्ह चार्ज हा एका प्रोटॉनचा चार्ज असतो. जगातला सगळ्यात छोटा पॉझिटिव्ह चार्ज एका प्रोटॉनचा चार्ज असतो. म्हणजे जगातला कोणताही पॉझिटिव्ह चार्ज असेल एका प्रोटॉन एवढा असेल, किंवा प्लस 2e असेल 2 प्रोटॉन एवढा असेल, किंवा प्लस 3e असेल 3 प्रोटॉन एवढा असेल, किंवा प्लस ne असेल 1 प्रोटॉन 2 प्रोटॉन 3 प्रोटॉन 4 प्रोटॉन 5 प्रोटॉन n प्रोटॉन. आणि तसंच जगातला कोणताही निगेटिव्ह चार्ज एका इलेक्ट्रॉन एवढा असेल 1e, 2 इलेक्ट्रॉन एवढा असेल -2e, 3 इलेक्ट्रॉन एवढा असेल -3e, किंवा n इलेक्ट्रॉन एवढा असेल -ne. जगातला कोणताही पॉझिटिव्ह चार्ज प्लस ne असतो, तर जगातला कोणताही निगेटिव्ह चार्ज -ne असतो. इन बिटवीन चार्जेस पॉसिबल नाही आहेत. म्हणजे असं इम्पॉसिबल आहे की आपल्याकडे 1.5 e एवढा चार्ज आहे, म्हणजे 1e तरी असेल किंवा 2e तरी असेल. ओके, वी कॅन नॉट हॅव 1.5 e चार्ज. आपल्याला कधीही डेसिमलमध्ये चार्ज मिळू शकत नाही किंवा फ्रॅक्शनमध्ये चार्ज मिळू शकत नाही. चार्जचा होलच नंबर असतो. +1e, +2e, +3e, -1e, -2e, -3 असा चार्ज असतो. 1.5e, 1.7e, 3.2e असा चार्ज नसतो. सो टेक्निकली क्वांटायझेशन म्हणते एनी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्ज इन द वर्ल्ड इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ एलिमेंटरी चार्ज. एलिमेंटरी चार्ज म्हणजे चार्ज ऑफ अ प्रोटॉन और चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. त्याची व्हॅल्यू किती राहते? 1.6 × 10⁻19 कूलम. 1.6 × 10⁻19 कूलम. त्याला म्हणतात क्वांटायझेशन. काय म्हणतात? क्वांटायझेशन. प्रॉपर्टी नंबर 4 इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. प्रॉपर्टी नंबर 4 इज लॉ ऑफ कन्झर्वेशन. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. सपोज एक बॉडी आहे किंवा इन्सुलेटेड कंटेनर आहे. इन्सुलेटेड कंटेनर म्हणजे बाहेरचा चार्ज आतमध्ये येणार नाही, आतमधला चार्ज बाहेर जाणार नाही. यामध्ये 3 बॉडीज आहेत, 1, 2 आणि 3. या तिन्ही बॉडीजवर टोटल इनिशियल आधी चार्ज किती होता? Q1 + Q2 +
Q3. या नेचरमधली कोणतीही फेनॉमेनॉन, कोणतीही घटना घडू द्या, कोणतीही फेनॉमेनॉन घडू द्या, काही वेळानंतर जर पहिल्या बॉडीवरचा चार्ज Q1 डॅश होईल, दुसऱ्या बॉडीवरचा चार्ज Q2 डॅश होईल, तर तिसऱ्या बॉडीवरचा चार्ज Q3 डॅश होतो. कळेल का? यालाच म्हणतात टोटल इनिशियल चार्ज इज इक्वल टू टोटल फायनल चार्ज किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. कळेल का? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज की टोटल इनिशियल चार्ज इज इक्वल टू टोटल फायनल चार्ज. त्याला लो को क्यू पण म्हणतात. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. टोटल इनिशियल चार्ज इज इक्वल टू टोटल फायनल चार्ज और चार्ज ऑफ एन आयसोलेटेड सिस्टम रिमेन्स कन्झर्व्ड. पाचवी छोटीशी प्रॉपर्टी ती म्हणजे लाईक चार्जेस रिपेल्स इच अदर आणि अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट्स इच अदर. याचा अर्थ एक चार्ज दुसऱ्या चार्जवर काय करते? फोर्स एक्झर्ट करते. एक चार्ज दुसऱ्या चार्जवर फोर्स एक्झर्ट करते. लाईक चार्जेस असतील तर रिपेल करतील, अनलाईक चार्जेस असतील तर अट्रॅक्ट करतील. लाईक चार्जेस रिपेल करतील, अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट करतील. कळेल का? सो लाईक चार्जेस रिपेल इच अदर, अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. मग इथून आपल्याला कळते की एक चार्ज दुसऱ्या चार्जवर फोर्स एक्झर्ट करते आणि ते फोर्स मेजर करण्यासाठी पुढची प्रॉपर्टी आहे कुलम्स लॉ किंवा पॉइंटच आहे. कुलम्स लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. कुलम्स लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. कुलम्स लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स काय म्हणतो? जगातला कोणताही एक पॉईंट चार्ज जगातल्या कोणत्याही दुसऱ्या पॉईंट चार्जला काहीतरी फोर्सनं, जगातला कोणताही एक पॉईंट चार्ज जगातल्या कोणत्याही दुसऱ्या पॉईंटला काहीतरी फोर्सनं एकतर अट्रॅक्ट किंवा रिपेल करतो. जगातला कोणताही एक पॉईंट चार्ज जगातल्या कोणत्याही दुसऱ्या पॉईंट चार्जला काहीतरी फोर्सनं एकतर अट्रॅक्ट किंवा रिपेल करतो. तो जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन आहे तो पोलॅरिटीवर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे? पोलॅरिटीवर. लाईक असेल तर रिपेल, अनलाईक असेल तर अट्रॅक्ट. पण पॉईंट काय, कन्सेप्ट काय? जगातला कोणताही एक पॉईंट किंवा स्फेरिकल चार्ज जगातल्या कोणत्याही दुसऱ्या पॉईंट किंवा स्फेरिकल चार्जला नेहमी काहीतरी फोर्सनं अट्रॅक्ट किंवा रिपेल करते. त्या फोर्सला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणतात. आणि तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो प्रोडक्ट ऑफ चार्जेसला, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो दोघांच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला आणि डिपेंड्स अपॉन मीडियम. कशावर? मीडियम. इंटरव्हेनिंग मीडियम म्हणजे दोन चार्जेसच्या मधल्या मीडियमवर डिपेंड असतो. ओके, ठीक आहे. डिपेंड्स ऑन मीडियम. जसं फॉर एक्झाम्पल दोन चार्जेसच्या मध्ये जर स्पेस असेल तर तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती असतो? कॅपिटल के Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. कॅपिटल के Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. वेअर काय? वेअर के इज कुलम्स कॉन्स्टंट whose value is 1/4πε0. किंवा स्पेससाठी 9 × 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. डायमेन्शन्स येतात m1 L3 T-4 A-2. कळलं का? येस. आणि जर या स्पेसच्या जागी दुसरा कोणता मीडियम असेल तर तिथं हा K 1/4πε मीडियम येतो. आता प्रश्न येतो का एप्सिलॉन नॉट आहे? या एप्सिलॉन नॉटला म्हणतात परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस.
स्पेसची प्रॉपर्टी म्हणजे स्पेस त्याच्यातून फोर्स किती जाऊ देते. ओके, त्याची व्हॅल्यू राहते 8.85 इंटू 10⁻12 कुलम स्क्वेअर पर मीटर स्क्वेअर. तुम्ही याला 9 इंटू 10⁻12 सुद्धा लिहू शकता. तर या उलट जर दोन चार्जेसमध्ये मीडियम समजा स्पेस नसेल तर त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस एप्सिलॉन एम लिहायचं, म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ मीडियम परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. आणि त्याची व्हॅल्यू जी असते परमिटिव्हिटी ऑफ मीडियमची ती नेहमी स्पेसच्या परमिटिव्हिटीपेक्षा जास्तच असते. किती ना, तर द रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ मीडियम टू परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1 विच इज इक्वल टू स्मॉल के. त्या स्मॉल केला म्हणतात त्या मीडियमची प्रॉपर्टी, त्या मीडियमचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ मीडियम और थोडक्यामध्ये डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ मीडियम डिपेंड आहे मीडियम टू मीडियम. फॉर एक्झाम्पल जर स्पेस असेल SPAC स्पेस असेल तर स्पेस डिवाइड बाय स्पेस 1 येते, नो युनिट नो डायमेन्शन. जर समजा कंडक्टर असेल तर त्याची परमिटिव्हिटी इन्फानाइट येते, तर के ची व्हॅल्यू पण इन्फानाइट येते. आणि जर इन्सुलेटर असेल तर त्याची के स्पेसपेक्षा जास्त म्हणजे 1 पेक्षा जास्त आणि इन्फिनिटीपेक्षा कमी असते. यस, एक्झाम्पल परमिटिव्हिटी ऑफ वॉटर किती असते 80 असते, नो युनिट नो डायमेन्शन. मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस जर आपल्याकडे दोन चार्जेस आहेत Q1 आणि Q2, दोन चार्जेसमध्ये डिस्टन्स किती आहे, जर आपल्याकडे दोन चार्जेस आहेत, दोन चार्जेसमध्ये डिस्टन्स R आहे, दोन्ही चार्जेस मला रिपेल करतात किती फोर्सना F एवढ्या फोर्सनं रिपेल करून घेतात. ओके, जर त्या दोन्ही चार्जेसच्या मध्ये जर स्पेस असेल तर तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती येतो, F इक्वल टू K Q1 Q2 बाय R स्क्वेअर. बस कळलं का. के ची व्हॅल्यू 1च असते, म्हणजे तुम्ही असं डिवायडेड बाय 1 लिहू शकतो, कारण स्पेसचा के काय 1 फोर्सला डिवाइड करायला बरं का, म्हणजे या 1ला वर नेऊ नका न्यूमरेटरमध्ये. नाऊ जर या दोन चार्जेसच्या मध्ये कंडक्टर असेल तर या दोन चार्जेसमध्ये जर कंडक्टर भरलेला असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन चार्जेस इज इक्वल टू के कॅपिटल के Q1 Q2 बाय R स्क्वेअर डिवाइड बाय इन्फिनिटी येतं. काय तर म्हणजे फोर्स 0 होऊन जातो, काय होऊन जातो 0 होऊन जातो. आता जर या दोन चार्जेसमध्ये कंडक्टर नसून इन्सुलेटर असेल तर काय करायचं, यस, तर फोर्स जो आपला स्पेसमधला फोर्स होता त्याला आपल्याला डिवाइड करावं लागणार आहे स्मॉल के ना, कॅपिटल के Q1 Q2 बाय R स्क्वेअर डिवाइड बाय स्मॉल के. हा जो स्मॉल के ना म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जो आहे ना किंवा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आहे ना, तो 1 पेक्षा मोठा असणार आहे आणि इन्फिनिटीपेक्षा छोटा असणार आहे. कळलं का. काही असू द्या, वॉटर असलं तर 80 ने डिवाइड करायचं. कळलं ना. आता याऐवजी आता समजा अशी गमत आहे, हां, बिकॉज आपण इन्फिनिटीनं डिवाइड केला तो 0च येणार आहे. कोणत्या वस्तूला इन्फिनिटीने डिवाइड केलं तर आन्सर काय येतं 0 येतं. कळलं का. आता बघा थोडंसं कॉम्प्लेक्स सिच्युएशन थोडी कॉम्प्लेक्स आहे. आता दोन चार्जेसच्या मध्ये
थोडंसं कंडक्टर आहे, दोन चार्जेसमध्ये थोडं, जर समजा कंडक्टर असेल तर टी एवढ्या थिकनेसचं कंडक्टर असेल तर टी एवढ्या थिकनेसचं कंडक्टर असेल तर आता काय करायचं, आपल्याला हेच डिस्टन्स मेजर करावं लागतं, आर मायनस टी, किती आर मायनस टी, आणि आता फोर्स काढावा लागतो, एफ इज इक्वल टू के Q1 Q2 डिवायडेड बाय असं आर मायनस टी होल स्क्वेअर, आर मायनस टी होल स्क्वेअर डिवाइड बाय 1, कारण तेवढ्याच जागेत स्पेस आहे ना. येस, नाही बस झालं आता. नाही, समजा या आर मायनस टी एवढ्या रिमेनिंग जागेमध्ये स्पेस आहे, मी देतो इथं स्पेस आहे. हां येस, टी एवढ्या जागेमध्ये कंडक्टर होता आणि आर मायनस टी एवढ्या जागेमध्ये स्पेस होता. येस, तुम्हाला हवं असेल तर असं लिहू शकता वाटल्यास की आर मायनस टी नाही, हे असंच लिहू शकता. ओके, आता पुढचा सिच्युएशन देतो ना, अजून एक कंडिशन आहे, नाही येणार, कारण ते कंडक्टर आहे ना बेटा तिथं. येस, तिथं हा चार्ज पुढे आल्यासारखा होईल, हा जो चार्ज आहे तो हा चार्ज पुढे आल्यासारखं होऊन जाईल, कळलं ना, कंडक्टर असल्यामुळं. आता काय करायचं, आता असं समजायचं की टी एवढ्या थिकनेसमध्ये इन्सुलेटर आहे, असं इन्सुलेटर ज्याचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे, K1, किती थिकनेस आहे टी, कळेल का, आणि रिमेनिंग पोर्शनमध्ये दुसरं इन्सुलेटर आहे, समजा इन्सुलेटर एवढ्या रिजनमध्ये दुसरं इन्सुलेटर आहे ज्याचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे, K2, त्याची थिकनेस किती व्हायली, आर मायनस, बरोबर ना. सेकंड इन्सुलेटर, आता यावेळेस फोर्स कसं काढायचा, एफ इज इक्वल टू कॅपिटल के Q1 Q2 बाय, हे डिस्टन्स किती आहे, स्क्वेअर रूट ऑफ K1 घ्या, याला 1 म्हणा, आणि याला नाही, याला 2 म्हणू, स्क्वेअर रूट ऑफ K1 इंटू आर मायनस टी प्लस स्क्वेअर रूट ऑफ K2 स्मॉल K2 इंटू टी होल स्क्वेअर, कळालं का. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या चार्जेसमधले फोर्सेस काढू शकता. हे आहे कुलम्स लॉ, की कोणताही एक पॉईंट चार्ज कोणत्याही दुसऱ्या पॉईंट चार्जला काहीतरी फोर्स अटॅक किंवा रिपेल करते, तो फोर्स डायरेक्ट प्रोपोर्शनल असते Q1 आणि Q2च्या प्रोडक्टला, आणि इन्व्हर्स प्रोपोर्शनल असतो दोघांच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला, आणि डिपेंड असतो मीडियमवर. ओके.